या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितले सुक्रोज म्हणजे टेबल शुगर, ग्लुकोज, फ्रुक्टोज, माल्टोज हे सगळे साखरेचे प्रकार आहेत। यापैकी ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन प्रकारची साखर फळांमध्ये आपल्याला आढळून येते। यातली जी ग्लुकोज आहे ते आपल्या डायरेक्ट रक्तामधून पेशींकडे जाते आणि एनर्जी तयार करण्यासाठी वापरली जाते। पण फ्रुक्टोज या प्रकारची साखर मात्र मध्ये जाते, तिथं त्याचं पचन होतं आणि जर आपण आपल्या शरीराच्या हालचालींसाठी फ्रुक्टोज वापरलं नाही तर त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं, फॅटमध्ये होतं आणि ते लिव्हरमध्ये साठवलं जातं। त्यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतं, बेली फ्लॅट होऊ शकतं आणि पर्यायाने कोलेस्टेरॉल सुद्धा वाढू शकतं। म्हणूनच फळे कोणती, किती आणि कशी खावीत हे खूप महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी डॉक्टर दीपाली घाडगे, श्री आयुर्वेदमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। साधारणपणे केळी, सफरचंद, पपई, चिकू, आंबा ही जास्त गर असलेली मांसल अशी फळं, गोड असलेली फळं ही कमी प्रमाणात खावीत। फळांचा दुसरा प्रकार म्हणजे सायट्रस कुळातली फळे। ही फळं आंबट असतात। यामध्ये संत्री, मोसंबी, लिंबू, कच्चा आंबा, किवी, कच्ची द्राक्ष यासारखी फळं येतात। ही तुम्ही थोड्याशा जास्त प्रमाणात खाऊ शकता कारण यामध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण कमी असतं। तिसऱ्या प्रकारची फळे म्हणजे ॲस्ट्रिंजंट फळे, जी फळे खाल्ल्यानंतर आपली तोंडातील लाळ जी आहे ती सुकते, तोंडाला कोरड पडते। उदाहरणार्थ जांभूळ, 2-3 जांभळं खाल्ल्यानंतर तोंडामध्ये आपल्याला कोरडेपणा जाणवू लागतो। तर ही जी फळं आहे त्याच्यामध्ये गुसबेरी म्हणजे आवळा आणि त्यानंतर इतर सर्व प्रकारच्या बेरीज ज्यामध्ये ब्लूबेरी, रास्पबेरी ही फळं येतात। या बेरीज प्रकारच्या फळांमुळे त्वचा जी आहे ती टाईट होते, त्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी, त्वचा चांगली दिसण्यासाठी बरेच मॉडेल्स, सिने कलाकार ही फळं सकाळच्या वेळी खातात। आपल्याकडे सुद्धा च्यवनप्राश सकाळी खाण्याची पद्धत आहे किंवा आवळा आणि तीळ आपण चावून खाऊ शकतो, त्यामुळे सुद्धा आपली स्किन आणि केस दोन्ही मुलायम छान होतात। थोडंसं फ्रुक्टोज विषयी बघूया। या 3 प्रकारांच्या फळांपैकी जी गर असलेली, जास्त गोड असलेली अशी जी फळं आहेत, आंबा, केळी, चिकू, पेरू वगैरे, याच्यामध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त असतं। त्यामुळे डाएटच्या भाषेत बोलायचं झालं तर दिवसातून एकदाच आणि एक सर्विंग म्हणजे 2 फोडीपर्यंत एवढीच ही फळे खावीत। दुसऱ्या प्रकारची जी सायट्रस कुळातली फळं आहेत त्याच्यामध्ये चोथ्याचं प्रमाण जास्त असतं, व्हिटॅमिन सीचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण देखील जास्त असतं, त्यामुळे ही थोडी मध्यम प्रमाणात तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर तिसऱ्या प्रकारची जी फळं आहेत ही बेरीज आहेत, त्या छोट्या छोट्या असतात आणि याच्यामध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे साधारण 1 कप एवढं ह्या फळांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता। त्याचबरोबर ही 3 प्रकारची फळं, गोड फळं, आंबट फळं आणि ॲस्ट्रिंजंट प्रकारातली फळं एकत्र करून कधीही खाऊ नयेत। आयुर्वेदानुसार मात्र ही जी जांभळासारखी फळं आहेत ती त्याच्यातल्या वृक्ष गुणामुळे वात वाढवणारी आहेत, त्यामुळे ती जास्त खाल्ली तर पोटात दुखू शकतं। त्यासाठीच आवळा जो आहे तो तिळासारख्या स्निग्ध पदार्थाबरोबर खाण्यासाठी सांगितलेला आहे। आता फळे कोणत्या वेळी खावीत? सकाळी आणि रात्री फळे अजिबात खाऊ नयेत। सकाळच्या वेळी कफाचा काळ असतो, शरीरामध्ये कफाचं आधिक्य असतं आणि त्यावेळी जर कफ वाढवणारी फळं खाल्ली तर निश्चितच सर्दी, खोकला, दमा यासारखे कफाचे आजार बळावू शकतात। रात्रीच्या वेळी फळे खाल्ल्यास वात वाढू शकतो। फळे ही दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये खावीत। हा पित्ताचा काळ आहे आणि यावेळी फळे खाल्ल्यास ती व्यवस्थित पचू शकतात। जेवणानंतर 2 ते 3 तासांनी तुम्ही फळ खाऊ शकता। त्याचबरोबर पावसाळ्यात थंड हवामानात ढग दाटून आलेले असतील अशा काळामध्ये कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी अजिबात फळे खाऊ नयेत। अशा वेळी जर केळी, पेरू, सीताफळ यासारखी किंवा अन्य कोणतीही फळे खाल्ली तर तुम्हाला दम्याचा, खोकल्याचा, सर्दीचा त्रास निश्चितच होऊ शकतो। दूध आणि फळे कधीही एकत्र खाऊ नयेत। ह्या विरुद्ध अन्नाच्या सेवनामुळे त्वचा रोग, आमवात, अपचन यासारखे आजार होऊ शकतात। फळे खाण्याचे 2 नियम मी तुम्हाला सांगते। पहिला नियम, तुम्ही ज्या ठिकाणी राहता स्थानिक असतील ती फळे आणि सीझनल फळे म्हणजे त्या ऋतूत येणारी फळे तुम्ही माफक प्रमाणात निश्चितच खाऊ शकता। आणि दुसरा नियम म्हणजे फळ खाताना ते नेहमी सालासहित आणि आतील गर, चोथा यासहित चावून खावे, त्यामुळे त्यातील फ्रुक्टोजचे शोषण जे आहे ते हळूहळू होते आणि आपल्या रक्तातील साखर एकदम वाढत नाही। फळे कधीही त्याचा ज्यूस करून खाऊ नये।
अर्थात ही सगळी फळं जी आहेत ती त्यांच्या नॅचरल स्टेजमध्ये खाल्ली तर ती जास्त चांगली आहेत. आत्ताचं जे मॉडर्न फ्रुट्स आहेत ते आधीच्या फ्रुटचं फार वेगळं असं व्हर्जन आहे. जर तुम्ही आता बाजारात गेलात तर तुम्हाला अफगाण पेरू मिळतील. हे जे अफगाण पेरू आहे त्याच्यामध्ये गराचं प्रमाण जास्त असतं, ते जास्त गोड असतात, पर्यायाने त्यातलं फ्रुक्टोजचं प्रमाण देखील जास्त असतं. त्याचबरोबर आपल्याला सीताफळाचा प्रकार मिळतो ज्याला गोल्डन सीताफळ असं म्हटलं जातं, ज्यामध्ये सुद्धा बिया कमी असतात आणि गराचं प्रमाण जास्त असतं. आपण जर देशी पेरू घेतला तर तो जास्त तुरट असतो, त्याचा गर कमी असतो, बिया जास्त असतात. देशी सीताफळ घेतलं तरी सुद्धा त्यामध्ये बियांचं प्रमाण जास्त असतं आणि गराचं प्रमाण कमी असतं. हायब्रिड अशी फळं असं ज्याला आपण म्हणू शकतो किंवा ज्याची झाडं आपण तयार करतो जास्त गर असलेल्या फळांची, जास्त त्याला बाजारात किंमत मिळावी म्हणून, अशा प्रकारच्या फळांमध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त असतं जे आपल्या शरीराला आवश्यक नसतं आणि मग ते पर्यायाने शरीरामध्ये साठवलं जातं आणि कोलेस्टेरॉल सुद्धा वाढतं. त्या ऋतूमध्ये फळं खाण्याचं कारण असं की जर उन्हाळ्यामध्ये आंबा येत असेल, उन्हाळ्यामध्ये फणस येत असेल तर त्या काळामध्ये बाहेरच्या उष्णतेमुळे शरीरातली एनर्जी खूप कमी होत असते, आपल्याला त्रास होत असतो. अशा वेळेला ही जी हाय फ्रुक्टोजची फळं असतील किंवा गर असलेली फळं असतील ती खाल्ली तर आपल्या शरीराची एनर्जी भरून निघते, शरीराची झीज भरून निघते. पण पाऊस पडल्यानंतर आंबा फणस खाऊ नयेत असं आपल्याकडे पूर्वीपासूनच सांगितलं जातं. एकतर पावसाळ्यामध्ये पचनशक्ती कमी होते आणि त्यानंतर शरीराची हालचाल सुद्धा कमी झालेली असते. अशा वेळेला आपल्याला जास्त एनर्जीची गरज सुद्धा नसते, म्हणून त्या सीझनमध्ये येणारी तशीच फळं आपण खाल्ली पाहिजे. आमच्या लहानपणी तर फक्त आजारी असल्यावरच मोसंबी, सफरचंदासारखी फळं आणली जायची किंवा बघायला मिळायची. आता मात्र कोल्ड स्टोरेजमुळे, फळबागा वाढल्यामुळे आपल्याला वर्षभर सगळ्या प्रकारची फळं उपलब्ध असतात. पण आपणच ती खायची की नाही किंवा कोणतं फळ केव्हा खायचं ते ठरवायला हवं. आयुर्वेदानुसार डाळिंब आणि आवळा ही 2 फळं श्रेष्ठ फळं सांगितलेली आहेत. डाळिंब खाताना मात्र आपण रस काढून न खाता त्यातील बियांसहित चावून खाल्लं पाहिजे. आणि आवळा तुम्ही कुठल्याही पद्धतीने खाऊ शकता, मोरावळा खाऊ शकता, च्यवनप्राश खाऊ शकता. फक्त च्यवनप्राश खाताना तो खरोखरच आवळ्यापासून केलेला आहे का? जेवढं आवळ्याचं उत्पादन होत नाही देशामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त च्यवनप्राशचं उत्पादन आपल्याला दिसून येतं. त्यामुळे च्यवनप्राश खाताना तो नेहमी खात्रीचाच असला पाहिजे किंवा सरळ तुम्ही आवळ्याच्या सीझनमध्ये एक ताजा आवळा आणि 1 चमचा तीळ असं चावून रोज सकाळी खाऊ शकता. यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल, तुमची स्किन चांगली होईल. आंबे खाताना सुद्धा मगाशी मी हे जास्त गर असलेल्या फळामध्ये सांगितलं, जास्त फ्रुक्टोज असलेल्या फळामध्ये सांगितलेलं, हे वर्णन अर्थातच अल्फान्सो किंवा हापूस आंब्याचं आहे जो आपण नेहमी खातो. तर हापूस आंबा तुम्ही जरूर खा, पण त्याची क्वांटिटी 1-2 फोडी एवढीच असली पाहिजे. त्यापेक्षा तुमच्या परिसरात उगवणारे रायवड आंबे, ज्याला देशी आंबे असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये छोटे छोटे आंबे असतात, ते गोटे आंबे असतात. एखाद्या आंब्याला शेपूच्या भाजीसारखा वास असतो, त्याला शेतवी आंबे असं म्हटलं जातं. एखाद्यामध्ये केशर खूप असतो, याला खोबरी आंबा असं म्हटलं जातं. या सर्व आंब्याच्या जातींचं आपण जतन करायला हवंच. शिवाय त्या आपल्या आहारामध्ये जरी आपण ठेवल्या, ते आंबे चोखून खाल्ले तरी एकतर लाळ तोंडामधली चोखून खाताना आंब्याच्या रसामध्ये मिसळली जाते, त्यामुळे तो पचायला हलका होतो. आणि या सगळ्या देशी आंब्यांच्या जातीमध्ये आपल्याला फ्रुक्टोजचं प्रमाण कमी दिसून येतं आणि इतर जी जीवनसत्व असतील, जीवनसत्व ए असेल, सी असेल, बी असेल, या सगळ्या जीवनसत्वांचं प्रमाण या देशी फळांमध्ये जास्त दिसून येतं आणि अशी फळं आपण थोडीशी जास्त प्रमाणात खाल्ली तरी देखील चालू शकतं. त्याचबरोबर आपण बेरीजच खाल्ल्या पाहिजेत, ॲव्होकाडो किंवा किवी यासारखीच फळं खाल्ली पाहिजेत असं काही नाही. आपल्या करवंदामध्ये सुद्धा 100 ग्रॅमला 39 मिलीग्रॅम एवढं आयर्नचं प्रमाण आहे आणि 160 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियमचं प्रमाण आहे. त्याचबरोबर त्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी हे सगळे व्हिटॅमिन्स आहेतच. आणि आयुर्वेदामध्ये करवंद ही हृदय म्हणजे हृदयाला हितकर अशी सांगितली आहेत. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही जांभूळ, करवंद, तोरणं अशासारखा रानमेवा जर खाल्लात तर तुमच्या शरीराची व्हिटॅमिन्सची जी गरज आहे ती निश्चितच पूर्ण होऊ शकते. आजकाल येणारं ड्रॅगन फ्रूट, यामध्ये सुद्धा फ्रुक्टोजचं प्रमाण कमी आहे. पांढऱ्या गर असणाऱ्या ड्रॅगन फ्रूटपेक्षा लाल गर असणाऱ्या ड्रॅगन फ्रूटमधलं फ्रुक्टोजचं प्रमाण कमी आहे. त्याशिवाय याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट द्रव्य आहेत, व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे याचीही एखादी फोड तुम्ही आहारामध्ये ठेवू शकता. फळं खाताना कायम क्वांटिटी, त्याचा किती पोर्शन तुम्ही खाता हे खूप महत्वाचं आहे. असं नाहीये की तुम्ही दिवसभर फळं खाऊन उपास करा, अशामुळे फ्रुक्टोजचं प्रमाण वाढूच शकतं शरीरातलं. अशासाठी तुम्ही
किती प्रमाणात खाता हे खूप महत्वाचं आहे आणि कोणत्या वेळी खाता हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच फळं खाताना एकच लक्षात ठेवायचं की स्थानिक त्या ऋतूनुसार येणारी आणि आता जे मी 3 प्रकार सांगितले त्या प्रकारानुसार त्या फळांचं प्रमाण किती असावं हे तुम्ही ठरवू शकता. जास्त दराची फळं असतील तर ती कमी खायची आहेत. आंबट फळं मध्यम प्रमाणात खाऊ शकतात आणि बेरीज या प्रकारची फळं जी आहेत तुम्ही अर्धा कप किंवा 1 कप या क्वांटिटीमध्ये खाऊ शकता. तुम्ही कोणत्या प्रकारची फळं आणि कशा पद्धतीने खाता, तुम्हाला फळं खाल्ल्यानंतर काही त्रास जाणवतो का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करा.